ये है हमारी गैंग। आजो आजो आजो। ओह हार्ली डेविडसन ग्रुप बॉस, क्या गाड़ियां है यार। नाइस, लहानपणीची आठवण येते यार हे खाताना। अरे यार लीफ फार्म। आम्ही पोचलो आहोत सरांच्या फार्म हाऊसवर, कल्याण सर। हाय, गुड मॉर्निंग माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो। नव्या वर्षासाठी तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्षाची माझी ही पहिलीच राईड आहे आणि जवळजवळ 120 किलोमीटर इथून, त्यामुळे येऊन जाईन 240 किलोमीटर होऊन जाईल। आम्ही कुठे चाललो, कसे चालले आहोत मी तुम्हाला सांगेन राईड करताना, ठीक आहे। तोपर्यंत स्टे ट्यून। आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर का अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल मोबी टेल्स। इन्स्टावर पण सेम हँडल आहे, सो प्लीज मला फॉलो करा, ठीक आहे। गोवा राईड नंतरची ही माझी पहिलीच राईड आहे, त्यामुळे जवळजवळ 1.5 महिन्यांचा गॅप झालेला आहे राईड करताना। सो आय एम सो एक्साइटेड फॉर दिस राईड। आणि नवीन वर्षातली ऑफकोर्स ही पहिली राईड असल्यामुळे डबल आहे एक्साइटमेंट। आणि जवळजवळ मला ग्रुपमध्ये राईड करून 1 वर्ष होणार आहे आज, ठीक आहे। सी यू ऑन द रोड। चला निघायचं आता आपण राईडवर। माझ्या मोगली रेडी आहे। गुड मॉर्निंग मोगली, यू ओके? ट्रिप बीला मी इथून 0 करते आहे। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, ओम नमः शिवाय। हे 2024 माझ्यासाठी खूप मोठ्या आणि छान छान राईड्स घेऊन येऊ ही मी देवाकडे प्रार्थना करते। चल राहुल। ऐरोलीच्या सिग्नलवर मला राहुल भेटला आणि आता आम्ही निघालो आहोत पनवेलला। सो अगला स्टेशन कळंबोली मॅकडॉनल्ड्स। सकाळची 6:50 झालेली आहेत आणि आम्ही अगदी वेळेवर मॅकडॉनल्ड्सच्या इथे पोहोचलो आहोत। गाडी पार्क करते आणि मग बघते कोण कोण आलंय ते। हाय राहुल, कैसा है? अरे मैचिंग हैप्पी न्यू ईयर। मेरे मालूम तो पहन के आएगी। सेम टी शर्ट मेरे पास ही है। हाय सनी, कैसा? गुड 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 टू सी यू गाइस। चलो यस, ये है हमारी गैंग। आजो आजो आजो, कमन 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 कमन। अभी फोटो निकाल रही हूँ। आम्ही मॅकडॉनल्ड्सला आहोत। 7:12 झाले, 7:15। आणखीन 5-1 मिनिटात आम्ही इथून निघू। आमची गँग तुम्हाला दिसत असेल मागे। एव्हरीवन इज एक्साइटेड कारण की 2024ची ही फर्स्ट राईड आहे आणि वी आर होपिंग की ह्या 2024मध्ये खूप छान छान राईड्स आम्हाला करता येतील। एस्पेशली मला थोडे लॉंग डिस्टन्स राईड्स करायची इच्छा आहे। सो लेट्स सी। जस्ट ब्रेक अ काउंट अगेन और उसके बाद हम सीधा लोनावला क्रॉस करके रुकेंगे। बट लोनावला कोई रुकने वाला नहीं है। चला निघायचं आता आपण। पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव। ओके, आम्ही इथून आमची राईड स्टार्ट करतो आहोत। हळूहळू इथून मेन रोडवर जायचं आहे आपल्याला। चलो, हा आहे एक्सप्रेस हायवे। आपण नाही घेऊ शकत एक्सप्रेस हायवे, तर आपण चाललो आहोत JNPT रोडवरून आणि मी तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे JNPT रोड। राईट लेना है, फर्स्ट राईट। मॅकडॉनल्ड्सवरून आम्ही आता आलो आहोत JNPTच्या माझ्या फेवरेट रोडवर आणि तुम्ही बघत आहात सूर्य जस्ट उगवतो आहे आणि खूप सुंदर दिसतोय तो। पण सूर्य उगवताना बघताना जी मजा येते, जो आनंद मिळतो ना मनाला, तो अतिशय अविस्मरणीय असतो। आणि जेव्हा मी मॅरेथॉन वगैरे प्रॅक्टिस करायची, म्हणजे आता अजूनही प्रॅक्टिस चालू आहे पण मॅरेथॉन नाही खेळत, मोस्टली मला हे व्हिज्युअल्स नेहमी दिसायचे, त्यामुळे सकाळी लवकर उठायची तशी पण सवय आहे।
favorite route, JNPT. I just love this road. कसलं चिलिंग वेदर आहे, जबरदस्त. मी सकाळी पण एवढं चिल वाटत नव्हतं जेवढं आता वाटतंय. सुंदर कलर स्कीम बघितलीत. ग्रे मध्ये तो छोटासा एक ऑरेंजिश पिंकिश डॉट सनचा. वा 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 वा, सुंदर. सूर्यादेवा सगळ्यांना सुखी ठेव रे. हा, JNPT रोड क्रॉस करून आम्ही आता ह्या खोपोली रोडवर आलो आहोत. जसं आम्ही पुढे पुढे चाललो आहोत तसा सूर्याचा जो रंग है ना तो एकदम सुंदर गड़द होत चालला है. शेडुंग टोल के बाद हमारा फर्स्ट पिट स्टॉप था, छोटू सा, जहाँ पे हम लोग रुके हैं. जास्त वेळ नाही, फक्त सगळ्यांना एकत्र करून मग पुढे निघू लगेच. चलो मी पण जाते थोडंसं पुढे. चालू आहे. संदीप माझ्या ऑफिसमध्येच काम करतात. चलो 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 चलो, लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. ये आज इसने ग्रीन वाले शूज नहीं पहने. लेट्स गो गाइस. बैंगलोर 961, पुणे 100. जाना है क्या बैंगलोर? हे राहुल, यस, करना है यार लंबा राइड. कुछ प्लान कर. हाँ, मुझे भी राजस्थान करना है एक्चुअली. बैंगलोर, राजस्थान, इंदौर, ये मेरे अभी क्विक इसमें है, मतलब टारगेट में है. ओह लुक एट द लाइट्स. ओहो, हार्ली. ओ हार्ली का है ये ग्रुप. ओ हार्ली डेविडसन ग्रुप. बॉस, क्या गाड़ियां है यार. हाय, कौन देगा मुझे हार्ली डेविडसन लेके? संधू, तुम सुन रहे हो ना मेरी इच्छा? हार्ली डेविडसन और या फिर ट्रैम या फिर BMW भी चलेगा. आई डोंट माइंड. सिर्फ मेरे हाइट को जो सूट करेगी वो सारी गाड़ियाँ, उसमें से कोई भी गाड़ी मुझे चलेगी. आम्ही आता लोणावळ्याचा घाट चालू करत आहोत. गोव्याला जाताना हा घाट मी दोनदा, म्हणजे जाताना येताना दोन्ही वेळेस अंधारात चढले, त्यामुळे तो एक्सपिरियन्स एक वेगळाच होता. चला दिवसातला घाट बघूया आपण कसा दिसतो. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. वेडी वाकडी वळणे, वाहने सावकाश चालवा. कळलं का राहुल? मोस्टली घाटांमध्ये गिअर्स तुम्हाला लोअर गिअरवरच गाडी काढावी लागते. 3 गिअरमध्ये तुम्ही चालवू शकता, पण मोस्टली सेकंड आणि फर्स्ट गिअरवरच गाडी व्यवस्थित निघते. ॲटलिस्ट माझ्या स्टाईलप्रमाणे. थोडासा व्यवस्थित रोड मिळाला की तुम्ही गिअर थोडासा इन्क्रीज करू शकता. ओ वाओ, आय रिमेंबर माय डेज ऑफ रनिंग अल्ट्रा मैराथन्स व्हेनेवर आई सी अ राइड रनर. घाट पे ट्रैफिक नहीं बाबा, मुझे नहीं अच्छा लगता बिल्कुल भी. मस्त स्टीफ है हटन. आई विल गो स्लो, आई विल गो स्लो. हाँ, समोरून गाड्या येत आहेत. डॉटेड लाईन आहे जिथे तुम्ही ओव्हरटेक करू शकता. समजा सॉलिड लाईन आली तर ओव्हरटेक नाही करायचं. आणि हा बिझी घाट आहे, म्हणजे जेव्हा तुम्हाला माहिती असतं की एखादा घाट जिथे खूप रेअरली गाड्या येतात तिथे तुम्ही ठीक आहे तुमच्या जजमेंटप्रमाणे तुम्ही ओव्हरटेक करू शकता. पण हा बिझी घाट आहे. दिस इज वन ऑफ द प्राईम घाट, त्यामुळे इथे रिस्क घेणं नाही व्हॅलिड आहे. कारण की या आधीच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये लोकांनी बरेच कमेंट केले होते की तुम्ही कसं टर्निंगवर ओव्हरटेक करू शकता वगैरे. पण आय वुड लाईक टू टेल देम की तो टर्निंगवर ओव्हरटेक नव्हता. थोडासा स्ट्रेट पोर्शन मिळाला होता तेव्हा तो आम्ही टर्न करत होतो. आणि त्या घाटावर आम्ही ऑलरेडी 1 तास आम्ही राईड करत होतो, त्यामुळे आम्हाला अंदाज होता की गाड्या कशा येत आहेत ते. सो आणि मला ज्यांनी हेल्प केली ओव्हरटेक करायला ते खूप एक्सपिरियन्स रायडर आहेत, त्यामुळे त्यांच्यावर पूर्णपणे ट्रस्ट ठेवून मी तो ओव्हरटेक केला होता. आणि काही रिस्की नव्हतं ॲक्च्युली. म्हणजे जितकं तो वाटत होता गोप्रोमध्ये रिस्की, तेवढा अजिबात रिस्की नव्हतं. ओके, दिस इज अगेन अ स्टिफ राईड. 1वर गाडी उचलते मी.
टर्न घाटात. आपण लहानपणी आय रिमेंबर जेव्हा पण आम्ही इथून ट्रॅव्हल करायचो एसटीने किंवा कुठेही, तर इथे नक्की गाडी थांबून पाया पडून निघायचो. रोड बंद आहे का? घाटात राईड करायला सॉलिड धमाल येते यार, मस्त. आता लोणावळा क्रॉस करून मनशक्तीच्या पुढे हा जो टोल आहे ना, तो क्रॉस करून आम्ही थांबलो. इथे सगळे भेटतील, थोडंसं चहा वगैरे पिऊ आणि मग पुढे निघू. चहासाठी आम्ही ब्रेक घेतलाय आणि आता आम्ही खातो आहे नल्ली. बघ नाईस. लहानपणीची आठवण येते यार हे खाताना. टोल क्रॉस करून थांबलो. इथून अजून तासभर आहे कामशेतला पोचायला. त्याआधी म्हटलं थोडंसं काहीतरी पोटपूजा करूया म्हणून इथे थांबलो, कारण की आमचा मेन ब्रेकफास्ट तर कामशेतलाच असणार. ले फार्म मध्ये या टोलवर आमच्या सगळ्या बायका उभ्या आहेत. तुम्हाला लाईनअप दाखवते आजचं. मल्टिपल गाड्या आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या. SD, हिमालयन, KTM, अरे अजून एक हंटर. सो अंदाजे मला वाटतं 30 लोक असतील आजच्या राईडमध्ये. हॅलो, हाय गाईज. हॅलो, से हाय गाईज. हाय संदीप. बरिंदर सर. हाय. हॅलो. आणि इथे पण आणखीन काही बाईक्स आहेत. हॅलो. हे पण आपलेच आहेत. खूप ओळी लागणार. सॉरी, मी खाते पण आहे. यहाँ पे जहाँ पे भी अलोक होता है वहाँ पे डीजे तो होना चाहिए. एक क्विक ब्रेक नंतर आम्ही आता इथून निघतोय. नाव 30 मोर किलोमीटर. लेट्स गो. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. त्या टोलवरून निघालो आणि मी पुढे आले आणि मग माझी बॅटरी लो झाली होती गोप्रोची. नाही माझी ॲक्च्युली आता ब्रेकफास्ट नाही मिळाला ना पुढच्या 1 तासात, तर माझी बॅटरी पण लो होणार आहे. एनिवेज, सो बॅटरी चेंज केली पटापट. आम्ही ते थांबलो आहोत. जस्ट दाखवते तुम्हाला. पण उतरते मी बाईकवरून. आमची गँग इथे आहे. कारण की आता इथून हा जो पुण्याला जाणारा जो हा हायवे आहे, ह्याला आता डायवर्ट करून आम्ही आता लेफ्ट घेऊन कामशेतला जाणार आहोत. सगळे थांबलेत इथे. अर्जुन जस्ट क्रॉस झाले. ओ ढिंचॅक बाईकसाठी आम्ही वेट करत होतो. चलो लेट्स गो. आता जो रस्ता येणार आहे तो मस्त गावागावातला रस्ता असणार आहे. त्याआधी आम्ही एक रेल्वे क्रॉसिंग पण क्रॉस करू. आगे आ रही हूँ मैं. यही ऑप्शन नहीं है, ये रोड तो लेना ही होगा हमें. ये एक्चुअली ये अच्छा है रोड, मतलब बट ये अभी काम चल रहा है ना, इसकी वजह से ये नैरो हो गया और थोड़ा, क्योंकि बहुत सारे अच्छे अच्छे रिसोर्ट्स हैं ना रे अंदर. अभी पूरा ये जो कामशेत एरिया है ना, हाँ बहुत है अंदर. नहीं, इट्स अ लवली लोकेशन. या ये जाना चाहिए आगे ट्रक. हाँ
यार थोडं पुढे जात नाहीये तो ट्रक. काय झालं? हा थांबला कशाला आहे? हाँ जाएगा, अभी ये जाएगा तो निकल जाएंगे हम लोग. ओके, आता ही गाडी गेल्यावर आपल्याला जाता येईल. कामशेतच्या रस्त्यावर मी पहिल्यांदा बाईक चालवते. आम्ही बरेचदा विचार केला की आम्ही आमचा एक फ्रेंड आहे संजय पेंडुरकर म्हणून, त्याचा इथे एक होमस्टे आहे संबाला बाय द लेक, आणि ते खूप सुंदर होमस्टे आहे जिथे आम्ही युजली येत असतो. विस्कीला पण ती जागा खूप आवडते आणि माझा चाइल्डहुड फ्रेंड असल्यामुळे वी आर व्हेरी कम्फर्टेबल ॲट दॅट प्लेस. तर ती गाडी बाईक घेतल्यापासून आम्ही नेहमी विचार करतो की आम्ही कधीतरी इथे कामशेतला येणार, पण योगच आला नव्हता अजिबात. आणि आज लकीली ही राईड प्लॅन झाली आणि ले फार्ममध्ये जिथे आम्ही जाणार आहोत ते पण संजय पेंडुरकर त्यांचे मित्रच आहेत. त्यांच्या फार्ममध्ये आम्ही जाणार आहोत, कल्याण सर. आणि ते कल्याण सर ॲक्च्युली आमचे रायडिंग फ्रेंड्स पण आहेत. तुम्ही जर का माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप पूर्वीचे फोटोज बघितले असतील ना, व्हिडिओज बघितले असतील, तर तिथे मी कामशेतचा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये कामशेतचा माझ्या ज्या फ्रेंडची जी प्रॉपर्टी आहे ते कवर केली आहे त्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही तो जाऊन आवर्जून बघा. काही वर्षांपूर्वीचा तो व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं स्क्रोल करून जुने व्हिडिओज बघावे लागतील, पण तुम्हाला प्रॉपर्टी बघता येईल. खूप सुंदर आहे. आणि मी ज्या प्रॉपर्टीबद्दल बोलते ती संबाला बाय द लेक हे त्या प्रॉपर्टीचं नाव आहे. आणि त्यांची पॅराग्लायडिंग स्कूल आहे. ॲक्च्युली संजय पेंडुरकर हा वन ऑफ द फाउंडर मेंबर हू इंट्रोड्यूस्ड पॅराग्लायडिंग इन दी महाराष्ट्र. सो पॅराग्लायडिंग स्कूल आणि रिसॉर्ट असं दोन्ही तिथे आहे. वंडरफुल. आणि हा रोड आधी खूप म्हणजे आम्ही ह्या रोडवर जवळजवळ म्हणजे मी जेव्हा मी कॉलेजमध्ये होते, म्हणजे तेव्हापासून मी इथे येते, कारण की काही ना काही कधी ट्रेकिंगसाठी म्हणा, कधी रॉक क्लाइम्बिंगसाठी म्हणा, किंवा कधी रॅपलिंगसाठी म्हणा, असं बरेचदा आम्ही ह्या एरियामध्ये यायचो. तेव्हा हे असं खूप खडबडीत रस्ता असायचा हा ऑफ रोडिंगसारखा, पण आता हे डांबरीकरण केल्यामुळे हे रस्ते खूपच सुंदर झालेले आहेत आणि मस्त मजेत तुम्ही ह्या ठिकाणी राईड करू शकता. ट्विस्टीज आहेत छान छान, त्यामुळे तुम्ही खरंच एन्जॉय कराल. ओके, आता ह्या रोडवरून आम्ही राईड घेणार आहोत ले फार्ममध्ये जाण्यासाठी. लेट्स गो. इथूनच पुढे एक डॅम पण आहे. राइट लेना है हमें. ले फार्म. ओ वाव. आम्ही पोचलो आहोत सरांच्या फार्म हाऊसवर. कल्याण सर, आता तुम्हाला थोड्या वेळात तुमच्या प्रॉपर्टी दाखवते कशी आहे ते. या सुंदर प्रॉपर्टीबद्दल जर का अजून तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला इन्स्टावरही फॉलो करा.